सर्व लोकांना अर्जंट सूचना, या 10 वस्तू 4 पट महाग होणार. एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, 48 तासात या 10 वस्तूंचे भाव 4 पट वाढणार आहेत. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे पुढील 48 तासात संपूर्ण देशात प्रचंड महागाई होणार. सरकारने केलेल्या 10 वस्तूंच्या नवीन किमती जाहीर. आता जी वस्तू तुम्ही 20 रुपयाला घेत होतात, ती वस्तू घेण्यासाठी तुम्हाला आता 80 रुपये मोजावे लागणार. रोज वापरल्या जाणाऱ्या अशा 10 वस्तू आहेत की ज्याच्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार, कारण आता सरकारने या 10 वस्तूंची यादी जाहीर केली आहे. लोकांना फक्त आता 2 दिवसांचा वेळ दिलेला आहे, कारण की तिसऱ्या दिवशी महागाईचा उच्चांक वाढणार आहे. आता जर तुम्हाला दरवाढीपासून वाचायचं असेल तर तुम्ही या 10 वस्तू आजच घेऊन ठेवा, कारण की जर तुम्ही या वस्तू घ्यायला अजून 2 दिवसांनी गेलात तर तुम्हाला 10 रुपयांची वस्तू 40 रुपयाला मिळणार आहे. आणि आणखी उशीर केला तर 40 रुपये देऊनही ती वस्तू मार्केटमध्ये शिल्लकच नसणार आहे. पहा, या अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहेत. याच्याशिवाय घरातला स्वयंपाक होत नाही, ना घरातलं कुठलं काम होत नाही. या अशा 10 वस्तू आहेत की याच्याशिवाय माणसाचा दिवसच पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. जर तुम्ही 2 मिनिटं वेळ देऊन हा व्हिडिओ नीट ऐकला तर तुमचा 100% फायदा होईल आणि तुमचे हजारो रुपये वाचतील. अन्यथा नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. या व्हिडिओला हलक्यात घेऊ नका, कारण हा तुमच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का, फक्त 5-6 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की गॅस संपणार, गॅस मिळणार नाही, गॅस सिलेंडर मिळणार नाही, अशा प्रकारे सोशल मीडियावर बातम्या येत होत्या. पण त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं की गॅस टंचाई होणार नाही. पण तुम्ही पाहिलं असेल, अक्षरशः गॅसच्या रांगा लागल्या आहेत. लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही. म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की संपूर्ण देशामध्ये आता कशी टंचाई होऊ लागली आहे. आता ही टंचाई फक्त गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत राहिलेली नाहीये, तर ही अशा वस्तूंच्या बाबतीत आलेली आहे की ज्या तुमचा महिन्याचा खर्च 4 पट करू शकतात. राज्यातील लोकांसाठी ही साधीसुधी बातमी नाही, तर ही एक अत्यंत अर्जंट चेतावणी आहे. नीट ऐका, कारण तुमच्याकडे आता फक्त 48 तासांचा अवधी शिल्लक आहे. जर तुम्ही पुढच्या 3 दिवसात सावध झाला नाहीत तर तुमच्या खिशाला इतकी मोठी कात्री लागणार आहे की त्या धक्क्यातून सावरणं तुम्हाला कठीण जाईल. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात जो युद्धाचा वणवा पेटला आहे, त्याचे परिणाम थेट तुमच्या स्वयंपाकघरात पोहोचले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकच खळबळ उडाली आहे, कारण या युद्धामुळे अशा 10 महत्त्वाच्या वस्तूंचे भाव जाहीर झाले आहेत, जे पाहून मोठमोठ्या व्यापाऱ्यांचेही पाय लटलट कापायला लागलेत. हे भाव थोडे नाही, तर चक्क 4 पटीने वाढणार आहेत. कल्पना करा, जी वस्तू आज तुम्ही 10 रुपयाला विकत घेताय, तीच वस्तू घेण्यासाठी तुम्हाला उद्या 40 रुपये मोजावे लागणार आहेत. एखाद्या वस्तूचा भाव जर 100 रुपये असेल तर तो थेट 400 रुपयांवर जाणार आहे. ही थट्टा नाही, हे सत्य आहे. या 10 वस्तू अशा आहेत की ज्याच्याशिवाय घरातलं पान देखील हलत नाही, ज्याच्याशिवाय सामान्य माणूस जगूच शकत नाही. अशा अतिशय महत्त्वाच्या वस्तू आता भयानक महाग होणार आहेत. सरकारने याची यादी जवळपास निश्चित केली असून लोकांना फक्त 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, कारण तिसऱ्या दिवशी महागाईचा असा उच्चांक गाठला जाईल की सामान्यांच्या आवाक्याबाहेर सर्व गोष्टी जातील. जर तुम्हाला या दरवाढीच्या संकटातून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर या 10 वस्तू आजच, याच क्षणाला घराबाहेर पडून खरेदी करून ठेवा. कारण जर तुम्ही 2 दिवसांनंतर गेलात तर तुम्हाला 4 पट पैसे देऊनही ती वस्तू मार्केटमध्ये शिल्लक मिळणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 वस्तूंची यादी देणार आहे, ज्याच्याशिवाय तुमच्या घरातला स्वयंपाक होत नाही, ना कुठलं काम होतं. या अशा वस्तू आहेत की ज्याच्याशिवाय माणसाचा दिवसच पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. जर तुम्ही 2 मिनिटं वेळ देऊन हा व्हिडिओ नीट ऐकला तर तुमचा 100% फायदा होईल आणि तुमचे हजारो रुपये वाचतील. अन्यथा नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. या व्हिडिओला हलक्यात घेऊ नका, कारण हा तुमच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का, फक्त 5-6 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की गॅस संपणार, गॅस मिळणार नाही, गॅस सिलेंडर मिळणार नाही, अशा प्रकारे सोशल मीडियावर बातम्या येत होत्या. आजही कित्येक ठिकाणी लोकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा धूर निघतो तेव्हा आग नक्कीच लागलेली असते. संपूर्ण देशामध्ये आता फक्त गॅस आणि पेट्रोल डिझेलचीच टंचाई राहिलेली नाही, तर ही टंचाई आता अशा जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत आली आहे की ज्यामुळे तुमचा महिन्याचा घर खर्च 4 पटीने वाढू शकतो.
3 दिवसांनंतर या वस्तूंचे भाव गगनाला भिडणार आहेत. आम्ही फक्त बातम्यांवर विसंबून न राहता थेट मार्केटमध्ये जाऊन काही मोठ्या व्यापाऱ्यांशी आणि एक्सपोर्ट क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधला. हे असे व्यापारी आहेत जे गेल्या 30 ते 40 वर्षांपासून या व्यवसायात आहेत. त्यांनी सांगितलं की जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा युद्ध झाली आहेत तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते. त्यांनी ग्राहकांसाठी काही सिक्रेट टिप्स दिल्या आहेत, ज्या तुमच्यासाठी बोनस ठरणार आहेत. या व्हिडिओला जर तुम्ही मनापासून पाहिलं तर तुमचे कमीत कमी 10 ते 20 हजार रुपये वाचू शकतात. तुम्हाला वाटेल की हे खूप वाढवून सांगितलं जातंय, पण व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला पटेल की मी काय म्हणतोय. तज्ज्ञ व्यापारी आणि जाणकार लोकांकडून मिळालेली ही गुप्त माहिती आम्ही तुमच्यासाठी क्रमवार मांडत आहोत. आता आपण त्या यादीकडे वळूया. पहिली वस्तू कोणती, तिचे भाव किती वाढणार, साठवणूक कशी करायची, हे सगळं सविस्तर आता आपण पाहणार आहोत. यादीतील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू, जिच्याशिवाय गृहिणींचं स्वयंपाकघर चालूच शकत नाही, ती म्हणजे खाद्यतेल. बघा, गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत आधीच 30% वाढ झाली आहे, पण आता ही वाढ चौपट होणार आहे. का? कारण कोणतंही तेल असो, शेंगदाणा, सूर्यफूल किंवा सोयाबीन, त्यात पाम ऑइल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. हे पाम ऑइल आपण बाहेरच्या देशातून जहाजांनी मागवतो. आता ज्या समुद्राच्या मार्गाने ही जहाजे येतात, तिथेच इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या भीतीमुळे जहाजांची ये-जा थांबली आहे. याचा अर्थ काय? मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होणार. जेव्हा मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी होतो, तेव्हा भाव वाढणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. व्यापाऱ्यांनी सांगितलंय की तेलाचा डबा जो आज 2225ला मिळतोय, तो लवकरच 3000च्या पार जाईल. त्यामुळे आत्ताच तेलाचे 2-3 डबे घरात भरून ठेवणं शहाणपणाचं ठरेल. दुसरी वस्तू आहे डाळी आणि कडधान्य. आपल्या भारतीय जेवणात डाळ, भात किंवा आमटीशिवाय पान हलत नाही. तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभरा डाळ यांचे भाव आता वाढणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, डाळी तर आपल्याकडेच पिकतात, मग भाव का वाढणार? उत्तर सोपं आहे. वाहतूक खर्च. जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात तेव्हा ट्रकचं भाडं वाढतं. त्याचा थेट परिणाम डाळींच्या किमतीवर होतो. त्यामुळे डाळींचा साठा आत्ताच करून ठेवा. तिसरी वस्तू म्हणजे साखर. चहा असो वा सणासुदीचे गोड पदार्थ, साखरेचा भाव दुप्पट होण्याची शक्यता आहे. साखर तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधन महागल्याने साखर उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे साखर आत्ताच खरेदी करून ठेवा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंधन. यात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि CNG या तिन्ही गोष्टी येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव युद्धाच्या बातमीने भडकले आहेत. जर पेट्रोल महागलं तर जगातली प्रत्येक वस्तू महाग होते. त्यामुळे तुमच्या गाड्यांच्या टाक्या आत्ताच फुल करून ठेवा आणि गॅस सिलेंडरची बुकिंगही वेळेत करा. युद्धाच्या काळात पैशाची किंमत कमी होते आणि सोन्याची किंमत वाढते. तज्ज्ञांच्या मते 2026 पर्यंत सोन्याचा भाव 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल किंवा लग्नसराईसाठी सोनं घ्यायचं असेल तर हीच ती वेळ आहे. तुम्हाला वाटेल याचा युद्धाशी काय संबंध? पण लक्षात घ्या, युद्धाच्या काळात सॅटेलाईट आणि कम्युनिकेशन कंपन्यांवर ताण येतो. टेलिकॉम कंपन्या त्यांचे प्लॅन्स महाग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे रिचार्ज लाँग टर्मसाठी करून ठेवलेले बरे. आता ज्या 8, 9 आणि 10 क्रमांकाच्या वस्तू आहेत त्या सर्वात भयानक महाग होणार आहेत. या वस्तू अशा आहेत की ज्याच्यावर संपूर्ण घर चालतं. औषधं, दुग्धजन्य पदार्थ आणि गव्हाचं पीठ. गहू आणि पीठ. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने पिठाचे भाव गगनाला भिडतील. औषधं. अनेक औषधांच्या कच्चे घटक बाहेरून येतात. ते बंद झाल्यास औषधं महाग होईल. मसाले. जेवणाची चव वाढवणारे मसालेसुद्धा आयात निर्यातीच्या समस्येमुळे 4 पटीने महाग होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही काय करायचं? 1. गर्दी व्हायच्या आधी बाहेर पडा. कालपासूनच मार्केटमध्ये गर्दी वाढायला लागली आहे. लोक गॅसच्या रांगा लावतायत, तशाच रांगा आता किराणा दुकानाबाहेर दिसतील. 2. साठवणूक करा, पण नीट करा. ज्या वस्तू खराब होत नाहीत त्या कमीत कमी 3 ते 6 महिन्यांसाठी भरून ठेवा. 3. शहाणपणाने खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा आणि जीवनावश्यक वस्तूंवर गुंतवणूक करा. व्यापाऱ्यांनी आम्हाला सांगितले की जे लोक आत्ता सावध होतील त्यांचे हजारो रुपये वाचतील. जे लोक विचार करत बसतील त्यांना नंतर दुप्पट तिप्पट पैसे देऊनही काही मिळणार नाही. तर मित्रांनो, ही होती 10 वस्तूंची यादी. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगून मला तुम्हाला घाबरवायचं आहे का? तर मुळीच नाही. माझा उद्देश तुम्हाला घाबरवणार नाही, तर तुम्हाला सतर्क करणं आहे. बघा, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्या परिणाम शेअर मार्केट पासून ते आपल्या स्वयंपाकघरापर्यंत सगळीकडे होतो. ही फक्त गॅस किंवा तेलाची गोष्ट नाही, तर आपल्या कष्टाच्या पैशाची गोष्ट आहे.
आपण सामान्य माणसं आहोत, महिन्याभराचं बजेट कसं बसवायचं हे आपल्यालाच माहिती असतं. त्यामुळे 2 पैसे वाचवण्याची संधी आत्ताच असेल तर ती का सोडायची? पण एक महत्त्वाची गोष्ट, कोणीही पॅनिक होऊ नका. बाजारात जाऊन विनाकारण गोंधळ घालू नका किंवा अफवा पसरवू नका. आपल्या दुकानात स्मार्ट व्हायचं आहे. आपल्याला फक्त स्मार्ट व्हायचं आहे, साठवणूक करायची आहे. म्हणजे संपूर्ण दुकानाचा माल घरी घेऊन आणायचा नाही, तर फक्त आपल्या कुटुंबाला पुढचे 3-4 महिने पुरेल इतकाच विचार करायचा आहे. तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं? खरोखरच या युद्धामुळे आपल्या इथल्या किमती वाढतील का? की सरकार यावर काही ठोस उपाय करेल? तुमच्या भागात सध्या कोणत्या वस्तूंचे भाव वाढलेले दिसत आहेत? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर प्रेक्षकांना जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे हे समजायला मदत होईल. आणि हो, हा व्हिडिओ जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कारण संकट आल्यावर सावध होण्यापेक्षा संकट येण्यापूर्वी सावध झालेलं कधीही चांगलं. सुरक्षित राहा, विचारपूर्वक खरेदी करा. धन्यवाद.